आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यातील दुर्गम डोंगराळ भागातील सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आदिवासी समाजाच्या मुलामुलींसाठी निवासी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या आहेत। सदरील निवासी आश्रमशाळा शासनामार्फत तसेच स्वयंसेवी संस्थेमार्फत अनुदानित तत्वावर चालवण्यात येतात। या शाळांच्या शिक्षण भरतीसाठी सुसूत्रीकरण करून शिक्षण संच मान्यतेचे सुधारित निकष लागू करण्यात आले आहेत। यामध्ये या संदर्भातील संदर्भीय पत्रकाच्या मुद्दा क्रमांक 12 नुसार आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांमध्ये नवीन होणारी शिक्षण भरती शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलद्वारे करण्यात यावी असे शासनाचे निर्देश असताना देखील नाशिक येथील अप्पर तालुका आदिवासी विकास विभाग आदिवासी विकास भवन दिनकर पावरा यांनी शासनाच्या नियमांचा भंग करून अनधिकृत शिक्षक भरती करून महाराष्ट्र शासनाची फसवणूक केली आहे। शासनाच्या निर्णयाप्रमाणे शिक्षक भरती न करता चुकीच्या व अवैधपणे शिक्षक भरती केली आहे। दिनांक 11 जून 2025 रोजी बनावट दिशाभूल करणारा प्रस्ताव तयार करून 1 जागा माध्यमिक शिक्षण सेवक, 3 जागा प्राथमिक शिक्षक अशा एकूण 4 जागा शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे न भरता अवैधपणे भरून शासनाची फसवणूक केली असून या अनुषंगाने नाशिक येथील अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग आदिवासी विकास भवन दिनकर पावरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। यासाठी बहुजन विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत पटेकर यांनी 1 जुलैपासून आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनात बहुजन क्रांती सेनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा लीना आहिर, युवा जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर अभिषेक सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, सनी सपकाळे, सुधाकर इष्टे, नाशिक आदिवासी समाजाच्या नेत्या गीतांजली कोळी, निफाड तालुका अध्यक्ष कोमल जाधव, निफाड तालुका संपर्क प्रमुख शीलाताई जाधव, महाराष्ट्र राज्य बहुजन क्रांती सेनेच्या उपाध्यक्ष रोशनी पवार, शहराध्यक्ष अजिंक्य पटेकर, संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य अनिल बाविस्कर यांच्यासह बहुजन क्रांती सेवेचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सक्रिय सहभागी आहेत। MG न्यूज प्रतिनिधी निलेश शेकोकार, नाशिक। मी अनंत पटेकर, राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन क्रांती सेना। बहुजन क्रांती सेना या पक्षाच्या वतीने 2 तारखेपासून या ठिकाणी आंदोलन चालू झालेलं आहे। आदिवासी विकास विभाग नाशिक या विभागीय कार्यालयाचे जे अप्पर आयुक्त आहेत दिनकरजी पावरा, या पावरा साहेबांनी महाराष्ट्र शासनाची कोणतीही शासनाचे भरतीचे शिक्षक भरतीचे आदेश नसताना किंवा शिक्षक भरती करावी असं कोणतंही लेखी प्रपत्र नसताना दिनकर पावरा यांनी अनधिकृतरित्या 14 ते 15 लोकांची भरती केलेली आहे। या भरती करताना जी नियमावली असते, जो प्रोटोकॉल असतो तो पूर्णपणे डावललेला आहे। त्यामध्ये बिंदू नामावली डावललेली आहे। अधिकार नसताना भरती करणं ही महाराष्ट्र शासनाची घोर फसवणूक झालेली आहे आणि या भरती करताना या लोकांकडून आर्थिक व्यवहार झाल्याची आम्हाला दाट शंका आहे। यामध्ये लोकांची लुबाडणूक करणे, फसवणूक करणे हे घातकी कृत्य आहे। एखाद्या क्लास 1 अधिकाऱ्याने असं करणं हे अतिशय चुकीचं आहे। याच्यामध्ये आदिवासी समाजाचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। आदिवासी समाजाचे जे लहान लहान मुलं असतात, या मुलांना जो अन्नधान्याचा पुरवठा केला जातो, फळांचा पुरवठा केला जातो, हे व्यवस्थित होत नाही। मुलांना अंडे, दूध वेळेवर मिळत नाही, असं बऱ्याचशा ठिकाणी घडलेलं आहे। आणि यामध्येच शिक्षक भरती चुकीच्या पद्धतीने झाली तर त्या मुलांना जो न्याय मिळायला पाहिजे तो मिळत नाही। यामुळं या भ्रष्टाचाराचं पाळेमूळ आम्ही खोदून काढलेलं आहे। याचे कागदपत्र आम्ही शासनाकडे दिलेले आहे, शासनाकडे याची तक्रार केलेली आहे। ही तक्रार शासनाने लवकरात लवकर निर्णायक भूमिका घेऊन मार्गी लावावी आणि भ्रष्टाचार करणारे, चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाची दिशाभूल करणारे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांना त्वरित निलंबित करावे, या मागणीसाठी आज महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आणि आदिवासी विभागाच्या विरोधात आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। शासन याकडे कोणतंही लक्ष देत नाही, दुर्लक्ष केलेलं आहे। बहुजन क्रांती सेना जोपर्यंत अप्पर आयुक्त पावरा यांना निलंबित करत नाही तोपर्यंत हे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आंदोलन चालूच राहील। यासाठी बहुजन क्रांती सेनेचे महाराष्ट्रातून सर्व पदाधिकारी येथे आलेले येत आहेत। आंदोलनाची व्याप्ती लवकरात लवकर वाढणार आहे। जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत।